नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या या अवसरावर आज आपण पाहणार आहे श्रद्धा, गुढता आणि आध्यात्मिक ऊर्जेचे अद्भुत संगम कडू मल्लेश्वरा मंदिर. बेंगळूर मध्ये कडू मल्लेश्वरा मंदिर हे शहरातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरापैकी एक आहे. या मंदिरामुळेच मल्लेश्वरम या उपनगराला त्याचे नाव मिळाले आहे. हे चमत्कारिक आणि आध्यात्मिक स्थळ कर्नाटकाची राजधानी बेंगळुरू येथे आहे. कडू मल्लेश्वर मंदिरातील चमत्कार आणि रहस्य त्याला आणखी खास बनवते. शिवाचे इतके सुंदर आणि अलौकिक मंदिर तुम्ही कुठेच पाहिले नसेल. कडू मल्लेश्वर मंदिर हे दक्षिण भारतातील एका रहस्यमय शिव मंदिर आहे. बेंगळुरू मध्ये मल्लेश्वरम परिसरात असलेला कडू मल्लेश्वर मंदिर अंदाजे 400 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. मंदिरात असलेले शिवलिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे प्रकटीकरण असल्याचे मानले जाते. इतिहास आणि महत्व. हे मंदिर 17व्या शतकात बांधले गेले आहे. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी भोसले यांनी या मंदिराचे निर्माण केले होते. कन्नड भाषेत कडू म्हणजे जंगल. पूर्वी हा भाग घनदाट जंगलाने वेढलेला होता, म्हणून याला कडू मल्लेश्वर असे नाव पडले. हे मंदिर पारंपरिक द्रविडी शैलीत बांधले आहे. नंदी तीर्थ एक अद्भुत आश्चर्य. या मंदिराच्या संकुलात समोरच एक छोटे पण अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे, ज्याला दक्षिणमुख नंदी तीर्थ म्हणतात. येथे नंदीच्या मुखातून सतत पाण्याचा प्रवाह वाहतो, जो खाली असलेल्या शिवलिंगावर पडतो. हे पाणी कुठून येते याचे मूळ अजूनही एक रहस्य आहे. या पाण्याला अतिशय पवित्र मानले जाते. हे ठिकाण 1997 मध्ये उत्खननादरम्यान पुन्हा शोधले गेले. उत्सव आणि भेट देण्याची वेळ. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते आणि हजारो भक्त दर्शनासाठी येतात. कार्तिक मास. हिंदू पंचांगातील कार्तिक महिन्यातील या मंदिराचे सौंदर्य आणि चैतन्य पाहण्यासारखे असते. मंदिराच्या परिसर हे मंदिर एक छोट्या टेकडीवर असून आजूबाजूला खूप झाडे आहेत. बेंगळुरूच्या गजबजलेल्या शहरात हे ठिकाण अतिशय शांत आणि प्रसन्न वाटते. तर असे आहे या मंदिराची विशेषता. या मंदिरामध्ये नंदीच्या मुखातून एक झरा वाहतो, जो शिवलिंगावर अर्पण केला जातो. यामुळे शिवलिंगावर सतत एक झरा अर्पण केला जातो, जो की नंदीच्या मुखावाटे येतो. असे आहे इथले एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे की येथे शिवलिंगावर सतत पाण्याचा झरा असतो, म्हणजेच शिवलिंगावर पाण्याचे अभिषेक हे चालू असते. असे आहे या मंदिराचे महत्व आणि महत्त्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.